हाय गाईज, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन मध्ये। आज आपण मस्त गावठी स्टाईल मध्ये शेवभाजी बनवणार आहेत। तर शेवभाजीसाठी लागणारे साहित्य बघू शकताय तुम्ही। मी 4-5 कांदे कापून घेतलेले बारीक मस्त, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट आहे, अद्रक लसूण आहे आणि टमाटर 4-5 मी वाटून घेतलेले आहेत आणि शेवभाजी मसाला, मटन मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद। तर बघू शकताय मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आता मी याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा ऍड करणार आहे। तर कांदा असा मस्तपैकी लाल होऊन द्यायचा आपल्याला। बघू शकता इथे तुम्ही कांदा मस्तपैकी इथे लाल झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट। आपण याच्यामध्ये 1 चम्मच मीठ ऍड करणार आहोत। आपल्याला याच्यात थोडंच मीठ टाकायचं कारण की मीठ शेव मध्ये पण राहतं। आणि आपण याच्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट ऍड करणार आहोत। आता आपण याला थोडंसं 2 मिनिट साठी परतवणार आहोत। बघू शकता इथे 2 मिनिट झालेला आहे आणि मसाला बघा मस्तपैकी असा फ्राय झाला आहे। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची शेवभाजीचा मसाला ऍड करणार आहोत। आपण याच्यामध्ये टमाटरची पेस्ट पण ऍड करणार आहोत। आपण याला 1 मिनिटासाठी फ्राय करणार आहोत। बघू शकता इथे 1 मिनिट झालेला आहे ना, आपला मसाला मस्तपैकी असं तेल सुटला आहे। बघू शकता मस्तपैकी मसाला फ्राय झाला आहे आपला। आता आपण याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी याच्यात टाकू शकता। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही घट्ट पाहिजे तेवढ्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका। आता आपण याला 5 मिनिटे असं उकळी येण्यासाठी ठेवूया, झाकून ठेवू। बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपली शेवभाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे। आता आपण याला सर्व करूया। पाव सोबत मस्त तुम्ही याला खाऊ शकतात। बघू शकता अशा प्रकारची आपली शेवभाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।